विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज यापुढे चालणार नाही, असं पुन्हा झालं तर सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. मराठे थेट दिल्ली गाठायला कमी करणार नाहीत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा दिल्ली जंतर मंतरवरून सरकारला थेट इशारा. आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाला कानाखाली मारणारे दिल्ली पोलिसांचे डीसीपी संदीप लांबा यांच्यामुळे देशभरात सरकारवर आणखी राग वाढला. संदीप लांबा यांच्यावर कारवाईची मागणी. आंदोलकांनी दगडफेक केल्याचा संदीप लांबा यांचा आरोप. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर दूरच, पण काँग्रेसला सुनावलं. लोकशाही चर्चेऐवजी काँग्रेसचा रस्त्यावर तमाशा. हेडलाईन्समध्ये राहण्यासाठी काँग्रेसचा राजकीय तमाशा. धर्मेंद्र प्रधान यांची काँग्रेसवर टीका. राहुल गांधी यांची नौटंकी सुरू. काँग्रेस काळात 28 वेळा पेपरफुटी झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून केंद्र सरकारची पाठराखण. जंतर मंतरवरील याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. या प्रकरणात आम्हाला काहीही देणे घेणे नाही, यात आम्हाला रस नाही, तसंच व्हिडिओ पाहायलाही आम्हाला रस नाही. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांची सुप्रीम कोर्टात टिप्पणी. आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच चर्चा करा. राज्यसभेत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला खडसावलं. तर सरकार चर्चेस तयार. संसदेचं कामकाज चालू द्या, त्यातून प्रश्न सुटतील. संसदेच्या मर्यादा राखा. JP नड्डा यांनी खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे दिल्लीत, पण राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा. राजीनाम्याबाबत सरकार अजूनही गंभीर नाही, उद्धव ठाकरेंचं मत. त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप बदलावं लागेल. आम्ही राज्यात आवाज उठवू. उद्धव ठाकरेंची राहुल गांधींसोबत फोनवरून बातचीत. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला तर चूक काय? लहान मुली आणि महिला यांच्यावर लाठीमार. रावणात आणि तुमच्यात फरक काय? शिवसेना उभाटाचे उद्धव ठाकरे यांचा सवाल. आपचे अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे यांच्या भेटीला. आम्ही देशातील विद्यार्थ्यांसोबत. केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा महत्त्वाचा. एक राजीनामा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एवढी मारहाण का? अरविंद केजरीवाल यांचा सवाल. चर्चा करायची असेल तर जंतर मंतरवर या. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्यासमोर CJPने ठेवला पर्याय. CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांच्याकडून प्रस्ताव. भाजपचा मुंबईत मोर्चा. अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतल्या काँग्रेस भवनावर मोर्चा. राहुल गांधी यांनी काल PM मोदी यांच्या घरावर काढला होता मोर्चा. या निषेधार्थ आज भाजपचा मोर्चा.